तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की या बुंद्यासाठी काय खत व्यवस्थापन केले की ह्याचा बुंदा एवढा फुगलाय. सांगतो त्याआधी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. बघा शेतकरी मित्रांनो, केळीसाठी बुंदा मोठा असणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पोटॅश 10 किलो घ्यायचं आहे. 10 किलो पोटॅश घ्यायचं आहे. पोटॅश का घ्यायचं, कारण आपल्या झाडाची रोगप्रतिकार क्षमता पोटॅश वाढवणार आहे व थंडीमुळे साईडनं जी काय पानं करपत होती ती पोटॅशमुळे थांबणार आहेत. त्यासोबतच 1261 6 किलो घ्या. 1261 मध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं तुमच्या झाडाचा बुंदा वाढण्यास खूप मदत होणार आहे व तुमची मुळी सुद्धा अगदी योग्यरित्या चालणार आहे. फक्त 1261 योग्य प्रमाणात घ्या. त्यासोबतच तुम्हाला काय घ्यायचं आहे, अमायनो ॲसिड 2 लिटर. अमायनो ॲसिड का घ्यायचं आहे, तर अमायनो ॲसिड आहे, अमायनो ॲसिडमध्ये प्रोटीन असतं. प्रोटीन हे आपल्या झाडाच्या वाढीसाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या झाडाचं आरोग्य सुधारतं. जे काही नंतर मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित हलवून घ्या. तुम्ही काय करता, मिश्रण व्यवस्थित मिक्स करत नाही, त्यामुळे आपल्याला म्हणावा रिझल्ट भेटत नाहीत. आणि आपण जे काही NPK यूज करतो ना, ती NPK यूज करताना तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की चांगली कंपनी असते पाहिजे. ती महापीड असेल किंवा ICL असेल किंवा यारा असेल, अशा कंपनीची NPK वापरा, तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगला रिझल्ट भेटणार आहे. खर्च जास्त होईल पण रिझल्ट सुद्धा तुम्हाला 100% चांगले भेटणार आहेत. हे खत व्यवस्थापन 10 दिवसानंतर परत अजून एकदा रिपीट करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. कारण आपल्या केळीचा जेवढा बुंदा मोठा असेल तेवढाच मोठा क्षमतेचा घड आपल्याला भेटणार आहे व फण्यांची संख्या सुद्धा जास्त भेटणार आहे.